नमस्कार. आज आपण प्रशिक्षण काय आहे, प्रशिक्षण म्हणजे काय, तसेच कोणतीही संघटना असो, कोणतेही प्रशासन असो, यामध्ये जे काही प्रशिक्षण देण्यात येते ते प्रशिक्षण याचा अर्थ काय, तसेच त्याचे महत्त्व काय, हे आपण आज या लेक्चरमध्ये बघणार आहोत. अनेक वेळा आपला एखादा मित्र, भाऊ, नातेवाईक, आपला मुलगा, आपली मुलगी ही ज्यावेळेस कुठेतरी तिचं सिलेक्शन होतं, तिची निवड होते, तर अनेक वेळा बोलण्यामध्ये आपण बोलतो की अजून तिला पोस्टिंग मिळाली नाही, तर तिला पोस्टिंग ही ट्रेनिंग नंतर मिळेल, म्हणजे तिची निवड झालेली आहे, प्रशिक्षणानंतर तिची त्या पदावर नियुक्ती होईल. मग हे प्रशिक्षण काय? प्रशिक्षणाशिवाय तुम्हाला त्या पदावर पोस्टिंग मिळत नाही, नियुक्ती मिळत नाही. म्हणजे याचा अर्थ निश्चितच ते प्रशिक्षण ही बाब निश्चितच त्या प्रमाणामध्ये महत्त्वाची आहे. प्रशासनामध्ये त्याला त्या प्रमाणात तेवढं महत्त्व निश्चित आहे. प्रशिक्षण हे अनेक वेळा औपचारिक प्रकारे देण्यात येतं आणि रोजच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये जर आपण बघितलं तर अनेक वेळा अनौपचारिकपणे आपल्याला प्रशिक्षण कायम मिळतच असते. अनेक वेळा ते प्रशिक्षण आपल्याला आपल्या आई वडिलांकडनं मिळतं, भावा बहिणीकडनं मिळतं, मित्रांकडनं मिळतं, शिक्षकांकडनं मिळतं. यामध्ये फरक एवढाच आहे की काही ठिकाणी गोड बोलून चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण मिळतं, तर काही ठिकाणी शिक्षेच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला प्रशिक्षण मिळतं. परंतु आयुष्यात प्रशिक्षण मिळण्याची प्रक्रिया मानवी जीवनामध्ये कायम सुरूच असते. कोणतंही घरचंही काम करताना एखादी बाब जर चुकीची होत असेल तर आई म्हणते, नाही हे असं नाही करायचं, हे असं करायचं. ही जी माहिती त्यावेळेस आपल्याला कार्याच्या अनुषंगाने मिळते, ती मिळणारी माहिती, ज्ञान दुसरे काही नसून प्रशिक्षणच होय. प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या कार्य आणि जबाबदारी याच्या अनुषंगाने देण्यात येणारी माहिती, ज्ञान, त्याचं प्रात्यक्षिक, ह्या सर्व बाबी म्हणजे त्या कर्मचाऱ्याला देण्यात येणारं प्रशिक्षण होय. कर्मचाऱ्याला आपले कार्य, आपली जबाबदारी याच्या अनुषंगाने जर एखाद्या क्लर्कला
आपण एखाद्या IAS अधिकारी किंवा IPS अधिकाऱ्याचे प्रशिक्षण दिले तर ते चालेल का? अथवा एखादा IAS म्हणून सिलेक्ट झालेला व्यक्ती, त्याला आपण केवळ एक क्लरिकल लेवलचे प्रशिक्षण दिलं ते चालेल का? असं नाही. म्हणून देण्यात येणारं जे काही प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण त्या कर्मचाऱ्याच्या कार्य आणि जबाबदारी ह्याच्या अनुषंगानेच असतं. त्या कर्मचाऱ्याला त्याच्या कार्य आणि जबाबदारी याच्या अनुषंगाने त्याला त्याच्या कार्याची, त्याच्या जबाबदारीची माहिती, ज्ञान हे करून देणे म्हणजे प्रशिक्षण. एवढेच नाही तर वेळोवेळी त्याच्या कार्य आणि जबाबदारीचं अपडेट नॉलेज, अद्ययावत ज्ञान त्याला करून देणे म्हणजे प्रशिक्षण होय. कर्मचाऱ्याला त्याचे कार्य, त्याची जबाबदारी याच्या अनुषंगाने माहिती, ज्ञान करून देणे, तसेच वेळोवेळी त्याच्या कार्य आणि त्याच्या जबाबदारीच्या अनुषंगाने वेळोवेळी त्याला अद्ययावत ज्ञान, माहिती करून देणे, होणारे बदल समजावून सांगणे, होणाऱ्या बदलांची माहिती देणे या बाबीला प्रशिक्षण असं म्हणतात. जसं एखादा बँकेत सिलेक्ट झालेला कर्मचारी, त्याला अकाउंट शीट दिली किंवा लेजर दिला आणि सांगितलं की ह्याच्यावर अशा अशा पद्धतीनं खात्याच्या क्रेडिटच्या आणि डेबिटच्या ज्या एंट्री अशा अशा पद्धतीनं करायच्या, हे अशा अशा पद्धतीने याच्यावर लिहायचं, या पद्धतीने लिहून याच्या नोंदी ठेवायच्या. हे त्याला सिलेक्ट झाल्यानंतर, त्याची निवड झाल्यानंतर काय झालं, त्याला त्याच्या कार्याची माहिती, त्याच्या जबाबदारीची माहिती, ज्ञान त्याला दिलं. ते प्रशिक्षण घेऊन तो नियुक्त झाला आणि आपल्या कार्याला लागला. आणि पुढे असं झालं की लिखाणाची पद्धती बँकेमधली बंद झाली आणि त्याची जागा आता संगणकाने घेतली. जे ज्ञान त्याला देण्यात आलेलं होतं, जे माहिती त्याला देण्यात आलेली होती ती चुकीची होती का? नाही, अद्याप नाही, ती चुकीची नव्हती. ते योग्यच प्रशिक्षण होतं. ते प्रशिक्षण त्या काळापुरतं ते योग्य होतं. ते प्रशिक्षण आजपर्यंत ते योग्य होतं, जोपर्यंत संगणकाने त्याची जागा घेतली. आणि त्या अनुषंगाने त्या कर्मचाऱ्याने आपले कार्यही केले आणि आपल्या जबाबदाऱ्याही पार पडल्या. परंतु आता त्याच्या कार्य आणि जबाबदारीमध्ये मोठी बदल झाली. इथे कार्य पद्धती ही वेगळ्या स्वरूपाची झाली आहे. अशा वेळी त्याला त्या ठिकाणी ते अद्ययावत ज्ञान करून देणे आवश्यक असते. त्याला त्या ठिकाणी संगणकाची इत्यंभूत माहिती, संगणकाचं योग्य ते प्रशिक्षण त्या ठिकाणी देणं त्याला आवश्यक आहे की या पद्धतीनं आता त्या कर्मचाऱ्याने आपली कार्य आणि आपल्या जबाबदाऱ्या ज्या आहेत ते या ठिकाणी अशा पद्धतीनं पार पाडावे. हा जो झालेला जो काही बदल आहे त्या अनुषंगाने त्या कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी आपल्या कार्यपद्धतीमध्ये त्या अनुषंगाने बदल करावा लागेल. त्या संगणकाचं पूर्ण ज्ञान घेऊन त्याला त्या संगणकामध्ये जे काही सिस्टम आहे त्या सिस्टमनुसार त्याचं कार्य करावं लागेल. त्याचबरोबर अनेक वेळा आपण बघतो की ह्या कर्मचाऱ्यांचं प्रमोशनही होतं.
प्रमोशन झाल्यानंतर आपोआपच त्या कर्मचाऱ्यांच्या कार्य आणि जबाबदारीमध्ये फरक पडत असतो आणि त्यावेळेस त्या अनुषंगाने त्याला ते प्रशिक्षण द्यावं लागतं. धन्यवाद.